मंडळी नमस्कार. मागच्या काही दिवसापासून सातत्यानं एक आरोप होतो आहे आणि तो आरोप म्हणजे ईडीचा वापर करून भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी पक्षावरती कुरघोडी करतोय, विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकविण्याचा प्रयत्न करतोय. एक एक प्रकरण बाहेर काढलं जातं आणि त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना छळलं जातं. याच आरोपावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला वाटेल मी सतत हा विषय का बोलतोय. एक पद्धत असते, एक टेक्निक असते आणि ती टेक्निक अशी असते की एखादी गोष्ट रुजवायची असेल ना तर ती वारंवार सांगत राहायची. याच पद्धतीनं काम राजकारणात चालत आलेलं आहे. नेमकं हे खरं काय हे शोधणे आणि लोकांच्या समोर मांडणे हे मी माझं काम समजतो. अर्थात हे सत्य शोधण्यात कोणत्या पक्षाची बाजू अधिक प्रबळ होत असेल किंवा कोणत्या पक्षावरती टीका होत असेल तर मी त्या पक्षाचं आहे असं समजणं प्रत्येकाचं आपापलं मत आहे. मला त्याविषयी काहीही बोलायचं नाही आहे किंवा स्पष्टीकरण देखील द्यायचं नाही आहे. कारणच नाही स्पष्टीकरण द्यायचं काय. मी माझ्या भावना व्यक्त करतो आहे. मी मला समजलेलं उमगलेलं सत्य आपल्या समोर मांडतोय. चला आपण त्या मुद्द्यावर जाऊया ज्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं जात आहे. पत्राचाळ, गिरगावामधली पत्राचाळ हा मुद्दा भाजपच्या ईडीनी पुढे आणला आणि त्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, अटक सुरू झाल्या. पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये वाधवान बंधू आहेत, प्रवीण राऊत आहेत, आता संजय राऊत आहेत. संजय राऊतांच्या सोबत त्यांचा परिवारही यात सहभागी होतोय. भाजपने पत्राचाळीचा मुद्दा नाहक काढलाय किंवा ते संजय राऊतांच्यावरती किटाळ टाकलाय असं अनेकांचं म्हणणं आहे. जरा आपण यातलं सत्य समजून घेऊया. पत्राचाळ, मराठी माणसं ती कधी सुरू झाली, किती लोकांची होती, 672 परिवार, मराठी परिवार, याबाबत मला चकार शब्द बोलायचा नाही. एकही वाक्य त्यावरती बोलायचं नाही. माझा मुद्दा हा आहे की पत्राचाळीमधल्या अनियमितताबाबत सुरुवात कोण केली आहे हे जर आतापासून बघणं आवश्यक आहे. इतिहास आपल्या सगळ्यांना चांगला ठाऊक आहे. 2007 मध्ये गुरु आशिष कंपनीला 47 एकर गिरगावातली जागा रिकन्स्ट्रक्शनसाठी देण्यात आली. त्यात 672 लोकांना घरं द्यावीत. उरलेल्या जागेवर गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं घरं बांधावीत, ती विकावीत, हा करार होता. हा ट्राय पार्टी अग्रीमेंट होतं. म्हणजे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन, माडा आणि पत्राचाळीच्या भागातील रहिवाशी असं हे 3 पक्षांचा मिळून एक करार होता. पुढे गुरु आशिषनं याचे तुकडे करून, या जागांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या कंपन्यांना विकले आणि त्यातून बराचसा पैसा कमावला. बरं, विकू दे. पहिला प्रश्न आहे सरकारी जागा विकली कशी. म्हणजे जागा सरकारी आहे, प्रकल्प म्हाडाचा आहे, जागा सरकारी आहे आणि कंत्राट दिलंय, तर ती जागा विकली कशी हा पहिला प्रश्न आहे. बरं, विकली तर विकली, त्याचे पैसे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या खात्यावर यायला हवेत की प्रवीण राऊतांच्या खात्यावर, हा दुसरा प्रश्न आहे. जे पैसे प्रवीण राऊतांच्या खात्यावर कसे आले हा देखील एक मोठा प्रश्न आहे. चला जाऊ दे, त्या भानगडीत पडायचं नाहीये. ती प्रश्न फार महत्वाची वाटली तरी ही विचारायची नसतात. या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा 2007 पासून ही प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर 10 वर्ष इथे काम झालं नाही. माडाकडे तिथल्या रहिवाशांनी तक्रारी केल्या की आम्हाला घर मिळत नाहीये. तेव्हा राज्यात भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार होतं. या सरकारकडं आणि यांच्या मंत्र्याकडं देखील तक्रारी झाल्या आणि या तक्रारीनंतर एक महत्वाची गोष्ट तुमच्या नजरेसमोर मला आणून द्यायची आहे की त्यावेळेसच्या गृहराज्यमंत्र्यांकडे, ज्यांच्याकडे म्हाडाचं खातं होतं, त्यांच्याकडे एक बैठक झाली. त्या बैठकीचे फोटो मी तुम्हाला दाखवतोय. 2 फोटो आहेत, बघून घ्या. आणि त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी आदेश दिले की या प्रकरणामध्ये जर लवकर काही होणार नसेल, नियमभंग केला असेल आणि तो नियम पाळला जात नसेल, अटीचं पालन होत नसेल, आश्वासनांची पूर्तता होत नसेल तर कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी. हे मी सांगत नाहीये. फोटो दाखवून कुठला तरी फोटो असं म्हणत नाहीये. हा फोटो आणि ही माहिती बातमीच्या स्वरूपात रवींद्र वायकर, तेव्हाचे गृहराज्यमंत्री, यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. मी तुम्हाला ती फेसबुकची पोस्ट देखील दाखवतोय. बघा,
दिसतंय तुम्हाला स्पष्टपणे. यात रवींद्र वायकरांनी स्वतःच्या पेजवर गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून पोस्ट करून त्या कंत्राटदारांना इशारा दिलेला आहे आणि कंत्राटदार गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच आहेत, ज्यात प्रवीण राऊतांचा सहभाग होता. रवींद्र वायकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत, हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं. एवढ्या एकावर काम भागत नाहीये. आणखी एक बातमी मी तुम्हाला दाखवतोय, ज्यात रवींद्र वायकरांनी एल्फिस्टन भागातील एका चाळीचा आणि पत्रा चाळीचा उल्लेख करून पुन्हा एकदा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. तेव्हाही कंत्राटदार गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच होते. वाधवान आणि प्रवीण राऊत यांचंच काम होतं. या केसची सुरुवात झाली आहे ती शिवसेनेकडून झालेली आहे, रवींद्र वायकरांच्याकडून झालेली आहे. जेव्हा प्रवीण राऊत या व्यक्तीला, मी आधीच सांगितलंय, प्रवीण राऊत आणि संजय राऊत हे नातेवाईक नाहीत, अजिबात नातेवाईक नाहीत. कुणी हा भ्रम करून घेऊ नये. त्यांचे बंधू सुनील राऊत जे आमदार आहेत ते तेवढे एकच संजय राऊतांचे, आणि प्रवीण राऊत हे वेगळी व्यक्तिमत्व आहे. त्यांची जात सुद्धा एक नाही. नातेवाईक काय, जात सुद्धा एक नाही. संजय राऊत हे अलिबाग भागातील पाचकळशी समुदायाचे आहेत आणि राऊत पाचकळशी नाही आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे नातेवाईक आहेत, माझ्या कुटुंबावरती आघात होतोय असा कोणी आरोप करत असेल तर तो खोटा आहे. या प्रक्रियेनंतर प्रवीण राऊतांचे आणि संजय राऊतांचं सख्य जुळलेलं आहे. या प्रकरणातली अजून एक माहिती मला तुम्हाला सांगायची आहे, जी फार इंटरेस्टिंग आहे. जेव्हा पत्राचाळीच्या सबलेट करून छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट केली जाऊ लागली, तेव्हा एका पत्रकाराने आपल्या बायकोच्या नावावर अन्य काही लोकांच्या सोबत मिळून एक कंपनी स्थापन केलेली होती. ज्या पत्रकाराला मुलाखती घ्यायचा हौस आहे आणि त्यालाही आपले अनेक नेते मुलाखती देत असतात, त्या मोठ्या पत्रकारांना आपले मोठे नेते देत असतात. तर या पत्रकाराच्या पत्नीच्या नावाने देखील कंपनी स्थापन झाली होती आणि यात तो प्रयत्न होता, पण ते पुढे काही घडलं नाही या प्रकरणामध्ये. तर हे सगळे जे मंडळी आहेत, या सगळ्यांनी मिळून सरकारची फसवणूक केली आहे आणि त्यानंतर सगळे पुढचे प्रकार घडलेले आहेत. म्हणजे रवींद्र वायकरांचा काळ्या यादीत टाकण्याचा आदेश, कारवाई करण्याचा आदेश, इथून या प्रकरणामधल्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. मग कदाचित प्रवीण राऊत त्यानंतर संजय राऊतांना भेटली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण स्मूथली हँडल केलं जाऊ लागलं. मग त्यानंतर पैसे ट्रान्सफर झाले, संजय राऊतांच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे आले, अन्य काही ठिकाणी पैसे गेले, वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टी घेतल्या गेल्या. संजय राऊतांच्या ईडीच्या म्हणण्यानुसार विदेश दौऱ्यासाठी प्रवीण राऊतांनीच फायनान्स केलं. आता विदेश दौरा कशासाठी केला होता? दुबईला संजय राऊत कशासाठी पर्यटनासाठी गेले होते, की दुबईत सोनं स्वस्त मिळतं म्हणून थोडंफार 1-2 तोळा घेऊन यायला गेले होते, की आपल्या पैशाची व्यवस्था करायला गेले होते? आणि हे सगळं करायचं होतं तर प्रवीण राऊत ही व्यवस्था का करत होते? मी पुन्हा सांगतोय, संजय राऊत देखील प्रवीण राऊतांशी आपले संबंध नवे असल्याचं सांगतायत, जुने नाही. अजिबात त्यांचे जुने संबंध नाहीत असं सांगतायत संजय राऊत स्वतः. जर हे जुने संबंध नाहीत तर मग दुबई दौऱ्यासाठी प्रवीण राऊत का सहकार्य करत होते, हा प्रश्न पडतोच. या प्रकरणाची सुरुवात शिवसेनेच्या राज्यमंत्री असलेल्या रवींद्र वायकरांनी केली आणि त्यानंतर याच्या सेटिंगला सुरुवात झाली का? म्हणजे एका मंत्र्यानं या प्रकरणातल्या कारवाईला सुरुवात करायचं. वस्तुतः अशी स्थिती आहे की तिथल्या लोकांना भाडे दिले जात नव्हतं. जेव्हा एखाद्या चाळीचा पुनर्विकास होत असतो तेव्हा त्या पुनर्विकास करताना ज्या घर मालकांना किंवा तिथे घर असलेल्या लोकांना विस्थापित व्हावं लागतं, त्याचं भाडं विकासकांनी द्यावं अशी अट आहे. आणि महिनोन्महिने काय, वर्षानुवर्ष या विकासकाने तिथल्या लोकांना भाडं दिलेलं नव्हतं आणि ती कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते. जेव्हा यावर आवाज उठवला जाऊ लागला तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी यात सहभाग घेत स्वतः कारवाई केली, काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आणि पुढे ही कारवाई पुढे हळूहळू सरकत गेली. या घटनेचा मूळ सूत्रधार हा शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्ष नव्हे. आणि ईडीची कोणत्याही प्रकरणातली एंट्री एखाद्या केसला पकडून होत असते. म्हणजे ईडी थेट एंटर करत नाही, एखाद्या केसला पकडून त्यात ईडी एंट्री करत असते. म्हणूनच हे महत्त्वाचा विषय आहे की सुरुवात कोण केली आहे.
स्वप्ना पाटकरांचा विषयही असाच आहे. किहीम अलिबाग मधल्या समुद्र किनाऱ्यावरची प्रॉपर्टी रेकॉर्डवर काय किमतीची आहे यापेक्षा तिची बाजारातील किंमत किती आहे हा विषय खूप महत्वाचा आहे. स्वप्ना पाटकर आणि सुजित पाटकर यांच्या जॉईंट अकाउंटवरून ते पैसे गेलेले आहेत. अर्थात म्हणून ते स्वप्ना पाटकर यांनीच टाकलेले आहेत असं अजिबात होत नाही. ते पैसे कसे आलेत, कसे गेलेत, कुठून गेलेत हे सगळे यथावकाश सिद्ध होईल. आणि हे वारंवार सिद्ध झालंय की सुजित पाटकर, प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी पैसे उसने, कर्ज या स्वरूपात घेतलेले आहेत. आता ज्यांची ओळख नाही, ज्यांची जुनी ओळख नाही आहे अशी नवीन माणसं कोट्यावधी रुपयांचं कर्ज संजय राऊतांच्या पत्नीला देतात याविषयी आश्चर्य वाटणार नाहीये का? या प्रकरणाची सुरुवात शिवसेनेच्याच नेत्यांनी केली होती आणि शेवट देखील शिवसेनेचेच नेते करतायत. त्यामुळे या प्रकरणामध्ये उगाचच ईडीला ओढत जाणीवपूर्वक केलेली कारवाई असा दावा करण्यात येऊ नये एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.